वा संध्या, मस्तच झाली आमटी. आई साहेब, शाबासकी जुईताईला द्या, कारण सगळा स्वयंपाक आणि आमटी जुईताईनीच केलीये. वहिनी घ्या ना तुम्ही. हो, मी घेते, नंतर घेते. अगे घे ग, घे जरा टेस्ट तर कर. हो. अगे चमचा चमचा काय पितेस? ठीक आहे, हा वाटीनीच घे. बाबा, हाताला चव चांगली आहे तुझ्या. छान झालाय स्वयंपाक. मिशन आई इम्प्रेस सक्सेसफुल. वहिनी तुम्हाला पण बडीशेप देऊ? सुई, आईनी तुझी तारीफ केली खरी, पण जरा सांभाळून. हा, जुई, मिशन आई इम्प्रेस सक्सेसफुल नाही, आता कुठे सुरू झालंय. हो बाबा, मी घरी पोहोचले. पोचलेस ना, मग झालं तर. पण बाबा खरंच तुम्हाला थँक्स. मला का थँक्स? नागपंचमीला मला घरी येण्यासाठी आईंकडून परमिशन मिळवून दिली ना, म्हणून. तिच्या एवढंच ना. अगं हे सगळे मिशन आई इम्प्रेसचे परिणाम. हो बाबा. आता आहे ना जुई, तू आणि मालती तुम्हा दोघींमध्ये सुसंवाद कसा साधता येईल ते आपण बघू. हो बाबा, नक्की. पण बाबा खरंच तुम्ही मला कॉन्फिडन्स देता ना, म्हणून मी एवढं सगळं करते. बस का? अरे एक दोस्त ही दोस्त के काम आता है, फ्रेंड. येस फ्रेंड. अरे हो, माझे फ्रेंड कैलाशजी कुठे आहेत? बाबा ना इथेच आहे. देते हा बाबा. आलापच्या बाबांचा फोन आहे. हॅलो माधवजी, बोला. आम्ही काय बोलणार, आज नागपंचमी, त्यामुळं महिला मंडळ बोलणार आणि आम्ही फक्त ऐकणार. महिला मंडळ. तू आज जा, आईला काय हवं नको ते बघ. जा. माधव साहेब, तुम्ही करेक्ट बोललात. पण आजचा काय प्लॅन आहे की नाही? प्लॅन म्हणजे आज मी आणि RD सर बस. वा, हमारे गीत अशा नावाचा त्यांचा BKC ला एक लाईव्ह प्रोग्राम झाला होता. त्याची सीडी आहे माझ्याकडे. आज मी ती बघत बसणार. वा वा, RD सर, तेही लाईव्ह बघायला मजा येईल. या मग इकडेच. हो, नक्की आलो असतो. मला पण खरं तर असंच घरात बसून शांतपणे गाणी ऐकायला आवडतात. कशाला ना पावसा पाण्याचं बाहेर पडायचं. पण आज नागपंचमी, आपला ऐकतंय कोण? त्यामुळे होम मिनिस्टर बरोबर देवळात हे जावंच लागणार. हो तर त्यांची ऑर्डर कोण मोडणार? पण झालंच तर या RD ऐकायला. हो, बघतो. चला ठेवतो मग. आणि हो हो कैलासराव, हॅपी नागपंचमी. हो, तुम्हाला सुद्धा हॅपी नागपंचमी. आपलं ऐकतं कोण काय? अगं, माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. अगं ऐक माझं. तू माझं पूर्ण ऐकून तरी घेशील का? जे काय ऐकायचं ना ते फोनवर ऐकलंय. आई, अगं बाबाला बोलू तरी दे. तो काय बोलणार? मला सांग, आपण नागवंशाचे आहोत. आई अगं हळू. कोणी ऐकलं ना तर आपलं सगळं सिक्रेट लीक होईल. होऊ दे,
माझं एवढंच म्हणणं आहे, आपण इच्छाधारी आहोत तर आपण आपले रीतिरिवाज पाळायला हवेत की नको? आई न पाळून कोणाला सांगणार? हो ना. मग आपल्या परंपरेनुसार दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी मूळ रूपात जोड्याने शंकराचं दर्शन घ्यावं लागतं. मग ते घ्यायला नको? घ्यायलाच हवं. मग आलापच्या वडिलांना तू काय सांगत होतास? आपलं कोण ऐकतंय? अगं मी ते असंच बोललो तू ग. बोलच नकोस. तुझं दरवर्षीच आहे कैलास हे. कैलास तरी दरवर्षी आपल्याला लपत छपत जावं लागतं. आता यावर्षी जुई आहे, तिच्याकडे तो मंत्र आहे, तर आपण बिंदास जाऊ शकतो ना. जुई आपल्याला घेऊन जाईल, हो की नाही ग? हा बरोबर. अरे त्यासाठी तर आले मी. ए बाबा, काय प्रॉब्लेम आहे रे तुला? जुई बाळा, हे बघ, मी मूळ रूपात यायला तयार आहे, पण मागच्या वर्षी 7 रस्त्याच्या त्या देवळात आम्ही मूळ रूपात गेलो होतो आणि तिकडे खऱ्या नागाची जोडी आली, खऱ्या नागाची जोडी आली म्हणून लोकांची ही गर्दी झाली. हे मग मग काय, जो तो येतोय दूध पाजतोय, जो तो येतोय दूध पाजतोय, दूध पिऊन पिऊन पोटाची डेअरी व्हायची बाकी राहिली होती. आणि त्यात मूळ रूपातून रस्त्यावरून जात असताना रिस्क असतेच ना. अरे एवढंच ना बाबा. हे बघ आई, तुला दर्शन घ्यायचंय ना? हो. बाबा, तुला रस्त्यातली रिस्क वाटते ना? हो, मग सिंपल आहे, तुम्ही तुमच्या मूळ रूपात या. बघ, फिरून फिरून मुद्दा तोच राहतोय जुई. अरे तसं नाही रे बाबा. यावर्षी मी स्वतः तुम्हाला देवळाजवळ नेते, तुम्ही दर्शन घ्या आणि मी तुम्हाला पुन्हा घरी घेऊन येते. सिंपल, प्रॉब्लेम सॉल्व. बघा, आम्हाला नीट नेशील आणि नीट आणशील ना. बाबा, तुला विश्वास नाहीये का रे माझ्यावर? ओके, आज नागपंचमीला या इच्छाधारी नाग जोडप्याची सेफ्टी तुझ्याकडे ती. डन. सो ठीक आहे, तुम्ही आता पटापट आवरा आणि आपल्या मूळ रूपात या. बेल वाजली, जायला हवं दार उघडायला. अरे आलोच. बाबा पण ना. अरे अरे ऐको तो. अरे काय सुने हम आपका? तू एका जाग्यावरती उभी राहा. अरे का नेहमी हे भांडत असतात, ते आपल्याच घरात येऊन. पांडे, मंचली, काय झालंय? आमच्या भांडण झालं आहे. अरे पण कशावरून भांडण झालंय? नागपंचमी. थांब, मी सांगतो. मी सांगतो. त्याच्या काय झाला, आज आमच्या लग्नानंतरच्या पहिला नागपंचमी आहे ना, आणि मला खऱ्या नागाचं दर्शन घेऊनच तो करायचा आहे. खऱ्या नागाचं दर्शन? त्याने काय होईल? हिच्या लल्लन चाचाने सांगितलं आहे, नवीन लग्न झालेल्या जोडीने पहिल्या नागपंचमीला खरा नागाच्या दर्शन घेतला तो 7 जन्म संसार सुखाचा जातो आहे. मला सांग म्हणजे, तुझ्या त्या लल्लन चाचाला काय माहित, इथे मुंबईमध्ये कुठे आहे नाग? आहेत ना. आता ही का रुसली आहे? हिच्या चाचाला काय बोला का असाच करतो आहे. त्याच्या फोन आला आणि भांडण सुरू झाला आणि ही त्याच्या ऐकून मला बोलते मी हिच्यावरती प्रेम करत नाही आहे. तुम्ही सांगा कैलासजी, माझा हिच्यावरती प्रेम नसता तुम्ही हिच्या पहिल्या नागपंचमीसाठी सोसायटीमध्ये 100 लाडू बाटायला कशाला आणला असता? अरे वा, लाडू नाही, जोपर्यंत ही पहिला लाडू खाणार नाही आहे तोपर्यंत मी कोणालाच वाटणार नाही आहे. अरे मग दे ना तिला पहिला लाडू. नाही, ती बोलते आहे मला खरा लाडू दिसल्याशिवाय मी नाक बाटायला देणार नाही आहे. जोपर्यंत मला खरा नागचे दर्शन होणार नाही आहे तोपर्यंत मी कोणालाच लाडू बाटू देणार नाही आहे. वाहिनी, आता तुम्ही हिला काही तर सांगा. मंचली, अगं खरे नाग बघायला मिळतीलच असं नक्की नाहीये ना. मिळतील ना. 7 रस्ता आहे ना, तिथे जे शंकराचं देऊळ आहे तिथे नागपंचमीला खरे नाग येतात असं ऐकलं होतं मी. हे खरं आहे का? खोटं सांगून मला काय मिळणार आहे?
पांडा मंचली गेली. का रुसला होतास पण? हे काय सांगितलं तुम्ही तिला? आता ती म्हणतोय मला तिथेच जायचं आहे आणि खरा नागचं दर्शन घ्यायचं आहे. आता तिला जर तिथे खरा नाग नाही दिसला तर मला भाड्याने नाग आणायला लागणार आहे. मंचली, मंचली, अरे ऐकवतो, अरे मंचली. अरे पांडे, तुझा लाडूचा बॉक्स विसरला. येईल न्यायला परत. एक मिनिट, पण तो यायच्या आधी तुम्ही आपल्या मूळ रूपात या. नाही तर 7 रस्त्याच्या देवळात मंजुलीला खरे नाग दिसणार नाही तर. मूळ रूपात यायला मीठ लागतं हे माहिती. मग हा बॉक्स कशाला? मूळ रूपात आल्यावर लपायला. म्हणजे या वर्षी लपाछपी आहेच. डोंट वरी रे बाबा, मी या बॉक्स मधून तुम्हाला सेफली घेऊन जाईन आणि सेफली परत आणेन. गाडी, बस, रेल्वेतून फिरून झालं. चला आता या बॉक्स मधून फिरण्याचा पण अनुभव घेऊया. बरं चला आता लवकर करा. मी आलेच बघून कोण आले ते. आला पाणी बाबा. आई, बाबा बाहेर आला पाणी, त्याचे बाबा आलेत. तुम्ही लवकर बॉक्स मध्ये जा. आई अगं तू पण जा ना. लवकर लवकर. अरे बाबा आला तुम्ही. या ना या. आई नाही आली, बाबा आलाय. चालेल ना? काय बाबा तुम्ही पण या. चला. हॅपी नागपंचमी. अचानक का आलात? हा? काय? म्हणजे अचानक कसे काय आलात असं म्हणायचं होतं मला. ते आर.डी. बर्मन. हं? त्यांचं काय? अगं सकाळी तुझ्या बाबांशी मी फोनवर बोलत होतो की नाही, तेव्हा त्यांना मी सांगितलं की मी आज दिवसभर मस्तपैकी आर.डी. बर्मनच्या कार्यक्रमाची लाईव्ह शोची सीडी बघणार आहे. तर म्हटलं तुझे बाबा सुद्धा आर.डी. बर्मनचे फॅन आहेच आहेत, एकत्र बसून बघू असा विचार केला. मग याला म्हटलं चल रे मला सोड जुईच्या घरी, मी आणि तिचे बाबा आम्ही एकत्रच कार्यक्रम बघू. सीडी आणली ना बरोबर मी. बरं बाबा कुठे? नागपंचमी. त्यांची पण? हा त्यांचीच आहे. म्हणजे त्यांनाच घेऊन जावं लागतं ना आईला देवळात. हा ठीक आहे, आम्ही इथे थांबून वाट बघतो त्यांची. तुम्ही थांबलात तर वाट लागेल. काय? म्हणजे तुम्ही थांबलात तर त्यांना मस्त वाटेल. तुम्ही बसा ना, मी चहा घेऊन येते. एकटी चहा घेऊन येऊ नको, आमच्यासाठी पण घेऊन ये. बसा ना तुम्ही. या. या बाबा.
काय झालं? त्यात काच सामान आहे, मी उचलते. असू दे अगं, मी ऍडजस्ट करेन, मी बसेन तसाच व्यवस्थित, काही काळजी करू नको. अहो पण मी उचलते ना. अगं नको, मी बघतो काय करायचं ते, मी उचलून ठेवीन. अगं जुई, कोरड पडली ग घशाला, प्लीज जरा पाणी देतेस? पाणी पाणी हा. सांभाळून राहा. जुई, हे काय? अगं तू विसरली, आज नागपंचमी आहे, आपलं स्पेशल डे, म्हणून हे. बर, हे पण नागपंचमीच्या दिवशी तू एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? अगं तुला माहितीये ना बाहेर कसलं टेन्शन येते. अगं रिलॅक्स रिलॅक्स. अगं रिलॅक्स कशी राहू? बाहेर आला पाणी त्याचे बाबा आले आहेत आणि माझे आई बाबा त्यांच्या मूळ रूपात आहेत. अगं मग त्यांना आधी आत तर घेऊन ये. म्हणजे अगं म्हणजे तो बॉक्स आधी आत घेऊन ये, मग पुढचं पुढे बघू. हा हे बरोबर आहे, बरोबर आहे. होय हा? हे बघ, सगळं शांततेने कर, नाहीतर गडबड होईल. हो. हॅलो. हा अगं तू त्यांच्यासाठी पाणी घेऊन जातेस ना, ते तरी घेऊन जा. अरे हो, पाणी. जुई, आता काय? हॅपी नागपंचमी. हॅपी नागपंचमी. नागपंचमीच्या मुहूर्तावर एका नागिणीने पिलांना जन्म दिला. ही बातमी म्हणजे आपल्या संध्याच्या त्या अंधाधुंद सारखी आहे. तुला सांगतो, अशा बातमी वाचल्या की मला संध्याचीच आठवण येते. नमस्कार. नमस्कार. कैलासजी. हो, हे कैलासजींचंच घर आहे, पण कैलासजी घरी नाहीयेत. हा पण माझा बॉक्स आहे ना. तुमचा बॉक्स? अच्छा, हा तुमचा बॉक्स आहे. हा मी घेऊन जातो. हा घेऊन जा. हा बाबा आला, तुम्ही बसा, मी चहा आणते. मी मदत करू का? नाही नको, हलका आहे बॉक्स. अगं सांभाळून. हो बाबा. लाडू, मग आई बाबा कुठे गेले? अगं जुई, मगाशी ते पांडे आले होते आणि ते म्हणत होते की त्यांचा पुढला बॉक्स राहिला, मग ते तो बॉक्स घेऊन गेले. पांडे बॉक्स घेऊन गेला आणि परत घेऊन आला. पण बरं झालं. सॉरी हा जुईताई, ते हिला लगेच देऊळ मध्ये जायचा होता ना, म्हणून घाई मध्ये बॉक्स घेऊन गेला. तुम्हाला लाडू पण दिला नाही. लाडू? हा, हिच्या पहिला नागपंचमी आहे ना, म्हणून सगळ्यांना देतो आहे. थांबा, देतो आहे. नाही नाही नको नको, राहू दे. कसाला राहू दे, भरपूर आहे लाडू. अरे नको ना पांडे. अरे काय जेत आहे तुम्ही पण. हा घ्या लाडू. Playboys and Banga.